जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो फिशिंगला. मी अँगलर मिस्टर रावण. तर आज आपण आलो कोरलेला फिशिंगला. बऱ्याच दिवस इकडे काय गेम चालू नाही, जालाला भरपूर चिताडी लागत आहेत, पण स्पिनिंगला वगैरे काय लागत नाही आहे. कारण का पूर्ण जो खड्डा आहे पूर्ण पॅक केलेला आहे, सर्वीकडे जाली मारलेली आहे. तरी पण आपण आलेलो आहोत, नाईट करून आलो. चेहरा तर दिसतच असेल. नाईट करून घरी आलो आणि परत भूषणचा आला कॉल, फिशिंगला जाऊया. तशीच उचलले बॅग आणि लगेच निघालो फिशिंगला. आपल्यासोबत आहे भूषण. आज बघू काय गेम होतंय. जिथपर्यंत नारळी पौर्णिमा होत नाही, होड्या आतमध्ये जात नाही, तोपर्यंत जाले अशीच राहणार आहेत. तरी पण आपण आलो, बघूया जर काय लागला तर तुम्हाला दाखवण्यासाठी कसं आपण इकडे आलेलो आहोत. तर बघू आजचा प्लॅन काय होतं आहे, सक्सेस होतं आहे की रिकामी हाती परत जातो आहे. बघूया. पाण्याची कंडिशन तर एकदम भन्नाट आहे. तर होऊ शकते मागे कोरलेचा किल्ला, एकदम छान असा व्ह्यू आहे. बघूया. बेट फिशिंग करणार आहे आज भूषण. आज बेट फिशिंग करणार आहे, आपण करणार आहोत स्विनिंग. तर बघू कोणाला काय लागतंय. बेट फिशिंगचा बादशाह आहे. जेव्हा जाते काय तरी कॅच करते. भले छोटी कॅच होऊ दे, पण कॅच एक तरी फिक्स असते भूषणची. आपण बरेच दिवस रिकाम्या हाती परततोय. काल आपल्या एक चांगल्या साईजचा 9-10 किलोचा 12 मुंडी कॅच झाला होता. बॅड लक, खूप सरळ झाले. आपला जेगेट होता तो सरळ झालेला आणि व्हिडिओ करायला भेटली नाही, कारण का 8-8:30चा टाईम होता संध्याकाळचं. त्याच्यामुळे आपण काय व्हिडिओ केलेली नाही. तर एक चांगली कॅच झाली होती, पण मिस झाली आपल्याकडून. कारण का बाजूला जाळी एवढ्या भरपूर प्रमाणात जाळी होती. ड्रॅग लूज ठेवला असता तरी पण तो जाळीत जाऊन अडकणार होता. त्यापेक्षा आपण थोडा ड्रॅग टाईट ठेवला होता, पण एवढाही टाईट नव्हता की सहज हुक सरळ होईल. तरी पण काय माहीत कसं काय झालं, हुक सरळ झालं आहे आणि पायाजवळ आपलं येऊन 12 मुंडी मिसूक झालेला. तर आज बघू पुन्हा काय सकाळी काय कॅच होते काय. तर चला जाऊया स्पॉटला. कॅच झालं, बिग कॅच आहे. उचल. फायनली कॅच झाले. गोबरा आहे, गोबरा. अडकला. फायनली कॅच झाले. गुड साइज. मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर फायनली आपल्या गोबरा कॅच झालेला आहे. साईज एक चांगली साईज आहे. बघा कसा बसलाय पाण्यामध्ये गोबरा. याला आता इथेच राहू दे, आपण दुसरी कॅच करूया. गेला. भूषण कॅच झालेली गेला. पळून झाला होता. मग काय घाई केली रे थोडी. मित्रांनो, एकीकडे आपण बेट टाकलेला आहे आणि दुसरीकडे आपण स्पिनिंग करतोय. तर एकीकडे स्पिनिंग करत असताना दुसरीकडे आपल्याला गोबेरा कॅच झालेला आहे बेटला. दोन सेटअप चालवते आपण, दोन.
स्पिनिंग आपण बारामुंडीसाठी करतोय, कारण का ह्या साईडला जालाला बारामुंडी भरपूर लागतोय. प्रत्येकाला एक एक दोन दोन बारामुंडी जालाला आहेत. पण जाली एवढे आहेत का बारामुंडी यायला चान्सच ठेवलेला नाही. भरपूर झाले आहेत, भरपूर मित्रांनो. बघूया तरी पण आपण प्रयत्न करत राहू. एक सेट आपण बेटला टाकलाय, दुसरा स्पिनिंग करतोय. आणि तिकडं भूषणने एक पाकाड आपण ठेवलेला आहे. आय होप कुठेतरी कॅच होईल चांगली. धीर सोडायचा नाही. रात्री आपल्याकडून जवळजवळ 8-9 किलोचा पीस गेला आहे. बारामुंडी पायाजवळ येऊन निघून गेला आहे. नशिबात नव्हतं, गेला. एका माशासाठी रडत राहायचं नाही. जर झालं तर झालं, विषय सोडून द्यायचा तिथे. 9 किलोचा गेला, आपण 18 किलोचा पकडू. मित्रांनो, जे नशिबात आहे तेच मिळणार. कोणी कितीही काही करू दे, नशिबाच्या पुढं आपलं काहीच चालत नाही. जे नशिबात लिहिलंय तेच मिळणार. आपण किती बोललो हे माझं ते माझं, काय नाही, सर्व इथंच ठेवून जायचं आहे. सोबत आपल्या काहीच जाणार नाही आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सर्व आहे. एकदा माणूस निघून गेला की कोणी विचारत नाही काय होतं काय नाही. जे आहे ते आपल्या इथंच ठेवायचं आहे. त्यामुळं जे झालं ते सोडून द्या. पुढचा दिवस नवीन कसा जाईल त्याकडे लक्ष द्या, असं मला तरी वाटतंय. कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मला तरी असं वाटतंय की जे झालं ते सोडून द्यायला पाहिजे. पुन्हा नव्याने सुरुवात करायची. जे झालं म्हणून तिथेच थांबून त्याच गोष्टीचा विचार करण्यापेक्षा त्यापेक्षा चांगली नवीन गोष्ट आपल्याला कशी मिळवता येईल याकडे लक्ष द्यायला मला तरी आवडतं. बघूया काय गेम होत आहे. पाहिजे दुसरी कॅच. एवढा टाइम काढायला पकड हातात. मित्रांनो, भूषणला बघा काय आलाय गालाला. टाका भूषण. हा बघा मुठ्या. हा बघा मुठ्या आलाय, मुठ्या. हँडलाईनला फायनली इकडे कॅच झालेली आहे. बबर लिफ कडक कडक. आपण होतो दुसरीकडे आणि इकडे कॅच झालेली आहे आपल्या हँडलाईनला. बबर लिफ आहे ना, बबर लिफ कॅच झालेली आहे. मस्त. पकड इकडे ते. अच्छा, मस्त सुरुवात झाली. मित्रांनो, आपल्याला 2 बोबेर मासे भेटले होते. त्यातला आपण एक दिलेला आहे मित्राला आणि एक आपण आणलेला आहे फ्रायसाठी. तर आज आपण भन्नाट रेसिपी करणार आहोत. तर पहिलं त्याला आपण साफ करून घेऊया. मित्रांनो, चमच्याने खवलं काढायला सोपी जातात. बघा, आपण चमच्याने त्याची खवलं काढून घेऊया पहिल्या. हां, साईडला दाखवलं. बोबेरची खवलं वगैरे काढून झालेली आहेत. त्याला आता मस्त कट करून घेऊया. आपल्याला फ्राय करायचं आहे, त्यासाठी आपण तुकडे छोटे छोटे करणार आहोत. मित्रांनो, जेवढे याची खवलं साफ करता येतील ना तेवढे साफ करा, कारण का याला चिकटपणा जास्त असतो. जे ग्रुपरला चिकटपणा जास्त असतो, जेवढं तुम्ही साफ करणार तेवढं खायला टेस्ट चांगली लागते. आपण कट करून घेऊया.
छोटे पीस करणार आहोत कारण का आपल्याला फ्राय करायचे आहे. आपण चांगलेसे पीस कट करून घेतलेले आहेत. आता ते चांगल्या प्रकारे धुवून घेऊया. फिश आपलं चांगल्या प्रकारे धुवून घेतलेलं आहे. तर त्यासाठी आपण आता चवीसाठी थोडी हळद, थोडा आपला आगरी कोळी मसाला, सुहानाचा फिश फ्राय मसाला, चवीनुसार धना पावडर, चवीनुसार मीठ घेऊया, लसूण ॲड करूया, अर्धा लिंब, रव्यात नॉर्मल मीठ ॲड करूया, थोडासा आपला आगरी कोळी मसाला, मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला रवा नसेल ॲड करायचा तर तुम्ही डायरेक्ट पण फ्राय करू शकता. पण मला रवा आवडतो म्हणून मी रव्यामध्ये फ्राय करतो. मित्रांनो, टेस्ट करून बघूया कसं झालंय. गरम आहे भरपूर. एक नंबर. छान झालंय.